सो हाय स्टुडंट्स, क्रॅश कोर्स सिरीज मधला आपला हा फर्स्ट लेक्चर आहे. टॉपिक स्टार्ट करण्याआधी मी तुमच्यासमोर एक टाइम टेबल डिस्प्ले करतो. इथे तुम्ही पाहू शकता 20th सप्टेंबर पर्यंत आपण पूर्णपणे टॉपिक वाईज जातोय. 11th चे 12th चे जे की MST CET मध्ये इन्क्लुडेड टॉपिक्स आहेत, सर्व टॉपिक्स आपण इथे रिव्हिजन करतोय. तुम्ही जसं की पाहू शकता इथे फर्स्ट टॉपिक आहे आपला सिक्वेन्स अँड सिरीज. मी डेली बेसिसवरती तुम्हाला टास्क देत राहीन, लाईक पूर्ण दिवसांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे एक्झॅक्टली, नाही का. तर व्यवस्थित थोडंसं प्लॅन करून देतोय पहा. तर तुम्ही पहा हे लेक्चरचं स्ट्रक्चर कसं असेल. डेली बेसिसवरती मॉर्निंग 8 o'clockला मी व्हिडिओ रिलीज करत जाईन यूट्यूबवरती, ज्याच्यामध्ये स्टार्टिंगचे 3 to 4 मिनिट्स हे नोट्स असतील, लाईक नोट्स बनवून देतो मी तुम्हाला. थेरोटिकल नोट्स बनवून देईन मी, ते शॉर्ट रिव्हिजन असेल पूर्ण टॉपिकचा. जसं की सिक्वेन्स अँड सिरीज आहे, सिक्वेन्स अँड सिरीजमध्ये कोणते कोणते पॉईंट्स आहेत तुम्ही पण थोडंसं रिकॉल करू शकता पहा माझ्यासोबत. लाईक अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे, जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे, nth टर्मचा फॉर्म्युला आहे, एसएनचा फॉर्म्युला आहे. जॉमेट्रिक प्रोग्रेशन असेल तर समेशन अप टू इन्फिनिटीचा फॉर्म्युला आहे. ओके, यानंतर पहा अरिथमॅटिक जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणून एक कॉन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर अरिथमॅटिक मीन, जॉमेट्रिक मीन, हार्मोनिक मीन, काही डिफरंट टाईपचे सिरीजेस आहेत. समेशन ऑफ 1, समेशन ऑफ आर, समेशन ऑफ आर स्क्वेअर, समेशन ऑफ आर क्यूब, अशा काही गोष्टी आहेत. तर जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत त्या पर्टिक्युलर टॉपिकचे, तर त्याचे इथे नोट्स बनवले जातील आणि मी सजेस्ट करतो की असे नोट्स तुम्ही पण बनवा. आता याचं रिझन काय पहा, की जर का फर्स्ट और सेकंड वीक ऑफ ऑक्टोबरमध्ये तुमची टेस्ट असेल, टेस्टच्या आधी 2 दिवस तुम्ही काय करणं एक्सपेक्ट आहे. तर 2 दिवसांमध्ये टेस्टच्या आधीचे 2 दिवस मला असं वाटतं की तुम्ही कंप्लीट सिलेबसचं रिव्हिजन केलं पाहिजे. बट ते टेक्स्टबुकमधून तर होणार नाहीये. एका दिवसांमध्ये पूर्ण फिजिक्स, पूर्ण केमिस्ट्री, पूर्ण मॅथमॅटिक्स कसं काय रिवाइज होणार आहे. सो त्यासाठी मी तुम्हाला असं सजेस्ट करतो की तुम्ही एक नोटबुक बनवाल. टॉपिक वाईज प्रत्येक टॉपिकचे बेसिकली फॉर्म्युले, कोणते आर्टिकल्स आहेत, इम्पॉर्टंट आर्टिकल्स, आणि त्यातला जर का तुम्हाला कोणता डिफिकल्ट पॉईंट वाटत असेल, ओके, तो तिथे तुम्ही मेन्शन करून घ्याल. सो दॅट एक्झामच्या आधीचे 2 दिवस तुम्ही त्याच्यावरती फोकस करू शकाल. म्हणजे पूर्ण सिलेबस तुम्ही व्यवस्थित रिवाइज करू शकाल आणि बऱ्यापैकी तुम्ही कॉन्फिडंट पण असाल एक्झाममध्ये. मग जर का रिव्हिजन चांगलं कराल ना, डेफिनेटली तुम्ही कॉन्फिडंट असाल. यानंतर पहा सेशनमध्ये, आजच्या सेशनमध्ये मी 40 MCQचा एक असाइनमेंट घेतो. इथे डिस्क्रिप्शन मध्ये बेसिकली मी तो असाइनमेंट अटॅच केलेला आहे अलॉंग विथ सोल्युशन. तर या असाइनमेंटमधून 10 क्वेश्चन्स मी इथे तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. जे काही चांगले क्वेश्चन्स वाटतात त्या असाइनमेंटमध्ये, लाईक डिफिकल्टवाले काही क्वेश्चन्स वाटतात, इम्पॉर्टंटवाले क्वेश्चन्स वाटतात, तर ते MCQs मी इथे लेक्चरमध्ये तुम्हाला सॉल्व्ह करून देईन. रिमेनिंग 30 MCQs तुम्हाला करायचे आहेत. इथे सोल्युशन पण प्रोव्हाइड केलेले आहेत पहा, ते सोल्युशन्स तुम्ही पाहू शकता जर का एखादा क्वेश्चन नाही आला तर. आणि यानंतर पाहाल तुम्ही 2019 आणि 2018च्या MST CET क्वेश्चन पेपरमधून आपण 7 क्वेश्चन्स इथे अटेम्प्ट करतो. तर हा पर्टिक्युलर फॉर्मॅट आपण सर्व टॉपिकसाठी रन करतो, जो डेली बेसिसवरती मी इथे व्हिडिओ अपलोड करत राहीन, टॉपिक वाईज व्हिडिओज. तर हा एक जनरल फॉर्मॅट असेल त्याचा. शॉर्ट रिव्हिजन, एक असाइनमेंट देण्यात येईल, त्या असाइनमेंटमधले काही क्वेश्चन्स डिस्कस करण्यात येईल, प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन्स डिस्कस करण्यात येतील, आणखीन काही MCQs, ओके, अदर दॅन असाइनमेंट, अदर दॅन प्रिव्हियस MCQs, जे काही चांगले क्वेश्चन्स असतील असे क्वेश्चन्स मी इथे इन्क्लूड करेल. सो हा फॉर्मॅट असेल पहा. सो आपण इथे आता स्टार्ट करूया सिक्वेन्स अँड सिरीजचं प्रिपरेशन. तर पहा आता आपण इथे सेशन स्टार्ट करूया आपला. सो फर्स्ट पॉईंट आहे पहा अरिथमॅटिक प्रोग्रेशन. अरिथमॅटिक प्रोग्रेशनचे काही फॉर्म्युले दिलेत. nth टर्मचा फॉर्म्युला a + n - 1 times d. Sn, summation up to nth term is given by n/2 2a + n - 1 times d, and summation up to nth term चा आणखीन एक फॉर्म्युला आहे जो की जास्त युजफुल आहे थोडासा. फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म इंटू n डिवाइड बाय 2. ओके, जीपी. आता जीपी काय असतो, फर्स्ट टर्म a, सेकंड टर्म ar स्क्वेअर, ar क्यूब, ar⁴. Correct. Nth term of GP is given by a into r⁻n - 1. Summation up to nth term is given by a bracket r⁻n - 1 by r-1. जेव्हा की r चा व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त असेल तेव्हा, ओके, आणि r चा व्हॅल्यू जर का 1 पेक्षा कमी असेल तर समेशन अप टू इन्फिनिटी पण एक्झिस्ट करत असतो, नाही का. म्हणजे इन्फायनाइट टर्मचं ॲडिशन हे लिमिटेड काहीतरी बनतं, अँड दॅट लिमिटेड व्हॅल्यू इट विल बी इक्वल टू a डिवाइड बाय 1 - r. फर्स्ट टर्म 1 - कॉमन रेशो. ओके, या गोष्टी थोड्याशा फास्ट करतो पहा मी, बिकॉज या ऑलरेडी तुम्ही बऱ्याच वेळेस रिवाइज केलेले असणार आहेत. ओके, अरिथमॅटिक मीन फॉर्म्युला x + y/2, जॉमेट्रिक मीन फॉर्म्युला √(xy), हार्मोनिक मीन p नाही इथे, हार्मोनिक मीन फॉर्म्युला इट इज इक्वल टू 2xy डिवाइड बाय x + y. आणि यांच्यामध्ये रिलेशन असतो g² = h, जॉमेट्रिक मीनचा स्क्वेअर इज इक्वल टू अरिथमॅटिक मीन इंटू हार्मोनिक मीन. याच्यानंतर हे सिरीजेस माहिती असेल तुम्हाला. समेशन ऑफ 1 इज n, summation of r is n into n plus 1/2, summation of r square is n into n plus 1 into 2n plus 1 divided by 6, and summation of r cube finally last is n into n plus 1/2 चा whole square. हा summation of r cube चा फॉर्म्युला आहे.
आता यानंतर आहे पहा AGP, जे की सर्वांना डिफिकल्ट वाटतं, अरिथमॅटिको जॉमेट्रिक प्रोग्रेशन. तर याच्यावरती एक न्यूमरिकल घेणार आहे मी सेशनमध्ये. ओके, तर ही गोष्ट मी तुम्हाला आता न्यूमरिकलमध्ये व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगेन. तर हा आहे पहा कंटेंट सिक्वेन्स अँड सिरीजचा. व्यवस्थित लिहून घ्या, पाठ करा. फॉर्म्युला जर का माहिती नसेल तुम्हाला तर आधी तुम्ही फॉर्म्युला व्यवस्थित पाठ करून घ्या, त्याच्यानंतर हा सेशन आता अटेंड करा. पहा, तर कंप्लीट सेशन हे सर्व फॉर्म्युलाज मी इथे डिस्प्ले करत राहीन, सो तुम्ही मध्ये मध्ये रेफर करू शकता इन केस जर का तुम्हाला माहिती नसेल तर. ओके, नाउ सी क्वेश्चन नंबर 1 तुम्ही पाहू शकता इथे. तर क्वेश्चन नंबर 1 मध्ये मिडल टर्म ऑफ अ प्रोग्रेशन, एक प्रोग्रेशन दिला आहे पहा 20, 16, 12 अँड सो ऑन -176 -180. याचा आपल्याला मिडल टर्म फाइंड करायचा आहे. मिडल टर्म पण पाहून मला असं समजतं की हा AP आहे. पहा ना तुम्ही, 4 नि कमी हा AP आहे. एपीचा मिडल टर्म काय असतो माहिती का? फर्स्ट टर्म लास्ट टर्म बाय 2 केलं की मिडल टर्म येतो डायरेक्टली. फर्स्ट टर्म लास्ट टर्म बाय 2 कराल, ओके, -160 बाय 2 कराल -80 बनतो. सो तो बनतो मिडल टर्म, तो बनत असतो मिडल टर्म. हो, तर मी इथे दाखवून देतोय पहा. एक सिंपलचा एपी अज्युम करतो मी 2, देन 5, ओके, देन 8, देन 11, देन 14. असं एक सिंपलचा एपी मी इथे अज्युम केला. तुम्ही पाहू शकता जिथे की ऑड नंबर्स ऑफ टर्म्स आहेत बरं इथे मुलांना, हे आधी क्लिअर करून घ्याल. ऑड नंबर ऑफ टर्म्स असतील तर मिडल टर्म एक्झिस्ट करतो. तुम्ही पहा, फर्स्ट टर्म 2, लास्ट 14, 2 + 14 16 बाय 2 कराल तर 8 बनतो. 8 हा मिडल टर्म बनतो डायरेक्टली. पहा ना, इथे 2 सोडले, इथे 2 सोडला, हा मिडल टर्म आहे. करेक्ट. सो मिडल टर्म ऑफ एपी फर्स्ट प्लस लास्ट बाय 2 कराल तर ऑटोमॅटिकली मिडल टर्म बनतो. आता ही गोष्ट मला माहित नाहीये की हे ऑड नंबर ऑफ टर्म्स आहेत की इव्हन नंबर ऑफ टर्म्स आहेत. तुम्ही इव्हन हा पण विचार केला पाहिजे. जसं की मी जर का इथे 14ला कट करेन नाही का, 14 नाहीच असं ॲज्युम करेन, हा तर एपी आहेच आहे, पण याचा मिडल टर्म 2 + 11 बाय 2 जर का असं तुम्ही कराल 13 बाय 2 हा 6.5 बनेल. कुठे आहे 6.5? 6.5 कुठे आहे? 6.5 हा एपी मध्ये प्रेझेंटच नाहीये ना. सो असं तर आन्सर नाही करू शकत. म्हणजे फर्स्ट प्लस लास्ट बाय 2 कराल तर -80 हा एपी मध्ये प्रेझेंट नाही असं पण होऊ शकतं. बट एपी मध्ये कोणत्या गोष्टी प्रेझेंट आहेत माहिती का? 4चे मल्टिपल प्रेझेंट आहेत आणि हा 4चा मल्टिपल आहे म्हणून हा प्रेझेंट आहे हे मी शुअरली सांगू शकतो. तर आय होप तुम्हाला हे झेपलंय हा थिंकिंग. ओके, अदरवाईज तुम्ही दुसरा वे पण आहे की फर्स्ट टर्म 20 करा, कॉमन डिफरन्स -4 करा, nth टर्म फाइंड करा. nth टर्म फाइंड करा म्हणजे किती टर्म्स आहेत हे फाइंड करा. समजा जर का 30 टर्म्स असतील किंवा 40 टर्म्स असतील तर तुम्ही 20 नंबरचा टर्म किंवा 21 नंबरचा टर्म फाइंड करा. 40 नाही, सॉरी, इव्हन नंबर ऑफ टर्म्स नाहीत. 41 टर्म्स असतील, 41 टर्म्स असतील तर 21 नंबरचा टर्म तुम्हाला फाइंड करायला लागेल, मिडल टर्म. बरोबर ना? 41 टर्म्स जर का टोटल असतील तर 20 टर्म्स इकडे गेले, 20 टर्म्स तिकडे गेले आणि हा मिडल टर्म 41 वाला टर्म नाही का, 20 40 + 1 41 टर्म्स. करेक्ट ना? सो 21 नंबरचा टर्म तुम्हाला फाइंड करायला लागेल जर का तुम्हाला मिडल टर्म फाइंड करायचं असेल तर. बट मला असं वाटतं की हा वाला अप्रोच थोडासा बेटर राहील. ओके, पहा क्वेश्चन नंबर 2. पाहिजे तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता. व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्वतः सॉल्व्ह कराल तर बरं पडेल. म्हणजे तुम्ही हे चेक करा की तुम्ही कोणत्या मेथडनी सॉल्व्ह करताय आणि त्याच्यानंतर इथे जर का मी कोणता दुसरा अप्रोच यूज केला असेल, करेक्ट, तर तो तुम्ही तिथे ॲडॉप्ट करण्याचा ट्राय करा जर का तो व्यवस्थित वाटला तुम्हाला, चांगला वाटला तर. ओके, तर पहा आता क्वेश्चन काय आहे. सेकंड क्वेश्चन, एक मिनिट, कुठे गेली फाईल? ठीक आहे, तर पाहू शकता तुम्ही इथे की ते काय बोलतात. इफ इन अ जीपी इट इज गिवन दॅट P + Q वाला टर्म इज A, फाइन, अँड P - Q वाला टर्म इज B, देन P नंबरचा टर्म काय असेल असं ते विचारतात आपल्याला. तुम्ही थोडंसं पहा, P नंबरचा टर्म इथे, ठीक आहे. P + Q वाला टर्म म्हणजे काय? P वरतून Q डिस्टन्स दूर जाऊन, लाईक म्हणजे Q टर्म्स पुढे जाऊन नाही का, इथे कोणता तरी टर्म येईल जो की आहे A. येस येस येस. P - Q वाला टर्म म्हणजे काय माहिती का मुलांना? P पासून Q टर्म्स मागे येऊन इथे कोणता तरी टर्म मिळेल जो की आहे B. म्हणजे तुम्हाला हे समजायचं की हा मिडल टर्म आहे, या दोघांचा हा मिडल टर्म आहे. आणि जीपीच्या केसमध्ये कसं असतं माहिती ना मुलांना की मिडल टर्म जर का फाइंड करायचं असेल तर मिडल टर्म मीन्स जॉमेट्रिक मीन. इथे पहा जॉमेट्रिक मीन पाहू शकता तुम्ही. जॉमेट्रिक मीन इज √XY AB or BA. So √XY is the middle term. So P नंबरचा टर्म ना √AB असं असणार आहे. हे तुम्ही आधी पाहून घ्याल.
जर का नॉर्मली अप्रोच करायला कन्व्हेन्शनली थोडंसं टाईम लागेल. अशा गोष्टी तुम्हाला समजायला हव्या ॲक्च्युली, की एखाद्या मिडल टर्मपासून एखाद्या टर्मपासून 4 to 5 टर्म्स पुढे जाल, 5 टर्म्स पुढे जाल, 5 टर्म्स मागे पण जाल, मग त्या दोघांचा प्रोडक्टचा अंडर रूट तोच तो मिडल टर्म असतो. हा असं बेसिक आहे. पहा मी दाखवतो. एक जीपी घेतोय मी तर 2 then 4 then 8 then 16 then 32. करेक्ट. 8 वाला टर्म आहे, याच्या पुढे मी 2 टर्म्स जातोय, 1 2 सेकंड टर्म येतो, याच्या पुढचा सेकंड टर्म आहे, याच्या आधी सेकंड टर्म, लाईक 2 टर्म मागे येतो, इथे हा मिळतो मला. या दोघांचं प्रोडक्ट करा तुम्ही, 64 बनतो, त्याचा अंडर रूट करा. अरे 8 असं बनतो, 8 असं बनतो. तेच करतो मी. क्यू डिस्टन्स किंवा क्यू टर्म्स पुढे जाते, क्यू टर्म्स मागे येतो, हे दोन जे मिळतात त्यांचा मल्टिप्लिकेशन करतो, त्याचा अंडर रूट करतो, तोच तर हा पी वाला टर्म असेल. करेक्ट. पण असा एक क्वेश्चन MST CET पण आला होता. विदिन 10 to 15 सेकंड्स तुम्ही हे आन्सर करू शकता, असा अप्रोच ठेवाल तर. ओके. पहा आता पुढे नेक्स्ट सम डिस्प्ले करतो का आम्ही इथे, वाचून घ्याल, पाहून घ्या, पॉज करा आणि तुम्ही आधी ट्राय करा. पहा काय सांगतात. व्हॉट इज द सम ऑफ फर्स्ट 10 टर्म्स 3/2 ओके प्लस 5/4 ओके प्लस 9/8 यस प्लस 17/16 अँड सो ऑन. असे 10 टर्म्स आहेत आणि या 10 टर्म्सचं आपल्याला ॲडिशन करायचं आहे. ऑप्शन्स दिलेले आहेत त्यांनी परत. तर या 10 टर्म्सचं ॲडिशन किती बनतोय माहीत नाही. आता हे ॲडिशन कसं केलं पाहिजे तेच माहीत नाही ॲक्च्युली. AP पण दिसत नाही, GP पण दिसत नाही. डिफरन्स पार्ट काही सेम तर नाही आहे, इव्हन GP पण नाही आहे हा. सो थोडंसं कन्फ्युजन होतं मला की आता काय केलं पाहिजे एक्झॅक्टली, नाही का. हे असे क्वेश्चन्स आहेत की नोटीस जर का झाले ना तर तुम्हाला ते येऊन जातील. असे पण काही क्वेश्चन्स असतात रे की फर्स्ट स्टेप जर का कोणी सांगितली, हां एंडपर्यंत येऊन जातं. बट कधी कधी फर्स्ट स्टेप इमॅजिन करणं डिफिकल्ट बनतं. जसं की हा तो सम आहे. इथे ना मी थोडंसं स्प्लिट करतोय. पहा कसा स्प्लिट करतोय. 1 + 1/2 1 + 1/2 3/2 असतो. 5/4 म्हणजे काय रे, 1 + 1/4 यस. 9/8 म्हणजे 1 + 1/8 यस. 1 + 1/16 म्हणजे 17/16 म्हणतं. हे करून पहा 17/16 म्हणतं. सो ही जर का स्टेप तुम्हाला कोणी सांगितली ना तर तुम्ही आन्सरपर्यंत नक्कीच पोहोचू शकता. ओके. पण असे असतात क्वेश्चन्स जिथे की फर्स्ट स्टेप हेच डिसाइडिंग फॅक्टर बनतात की क्वेश्चन येऊ शकतो की नाही. इथून पुढे अवघड नाही आहे. या सर्वांचं ॲडिशन म्हणजे काय, 1 + 1 + 1 + 1 + 1 असं 10 टाइम्स करा, 10 बनतो. करेक्ट. प्लस 1/2 1/4 1/8 तुम्हाला हे समजत असेल आता. 1/2 1/4 1/8 1/16 अँड सो ऑन. अरे हे तर GP आहे ना. आणि GPच्या केसमध्ये ॲडिशन तर माहितीच आपल्याला. समेशन अप टू 10th टर्म A × 1 - R⁻n. करेक्ट ना. R⁻n n is 10 बेसिकली. डिवाइड बाय 1 - R. करेक्ट ना. हा वाला फॉर्म्युला यूज केला पहा, हा वाला SN समेशन अप टू 10th टर्म उलटा करून फक्त लाईक हे स्विच करून. आता तुम्ही हे सिम्प्लिफाय करा आणि आन्सर मॅच करा. हे सिम्प्लिफाय कराल तुम्ही आणि आन्सर तुम्ही मॅच कराल. करेक्ट. याच्यानंतर पहा नेक्स्ट सम पहा आता. पारा आता हा अरिथमॅटिको जॉमेट्रिक प्रोग्रेशनचा एक सम आहे. तर काय आहे सम. 1 + 4/5 यस प्लस 7/5² ओके प्लस 10/5³ अँड सो ऑन. करेक्ट. तर याला मी बोलतोय समेशन अप टू n और समेशन अप टू इन्फिनिटी बोलतात. इन्फिनिटीपर्यंतचं समेशन काढा बोलतात ना. ठीक आहे चलो ओके. मी याला समेशन अप टू इन्फिनिटी बोलतो. पार आता मेजॉरिटी ऑफ स्टुडंटला अरिथमेटिक व जॉमेट्रिक प्रोग्रेशन माहितीच नसतं, कसे सम्स करायचे असतात ते. ओके. तर पहिले हे पाहून घ्या की अरिथमेटिक व जॉमेट्रिक प्रोग्रेशन असतं काय. तर इथे मी पाहतोय तर मला इथे असं दिसतं पहा की हा 1/1 आहे. जर का तुम्ही डिनॉमिनेटर पाहाल 1 नंतर 5 नंतर 5² म्हणजे 25 5³ म्हणजे याला 5ने मल्टिप्लाय कराल तर हा येतो, याला 5ने कराल तर हा येतो, याला 5ने कराल तर हा येतो. म्हणजे 1 5 5² 5³ हे GP मध्ये आहेत. यस. आणि ना 1 4 7 10 1 हे पहा 1 4 7 10 अँड सो ऑन 1 4 7 10 सो ऑन. हा आहे AP अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. पहा ना 3 3 3 3 ॲड करत जाल तर नेक्स्ट टर्म बनत जाईल. चलो GP काय पहा इथे ना 1/1 1/5 1/5² 1/5³
1/5 raised to power 4 अँड सो ऑन. हा आहे जीपी आहे ना इथे. हे पहा 1/1 1/5 1/5 स्क्वेअर 1/5 क्यूब जीपी आहे की नाही. आता ना अरिथमॅटिक प्रोग्रेशन पण आहे आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशन पण आहे याच्यामध्ये, म्हणून आपण याला बोलतो अरिथमॅटिक व जॉमेट्रिक प्रोग्रेशन. आणि अरिथमॅटिक व जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये टर्म्स कसे बनत असतात माहिती का, या दोघांचे मल्टिप्लिकेशन केले ना तर हे टर्म्स बनतात. पहा ना, या दोघांचा मल्टिप्लिकेशन हा बनतो, या दोघांचा मल्टिप्लिकेशन 4 × 1/5 इज 4/5, 7 × 1/5 स्क्वेअर इज 7/5 स्क्वेअर, 10 × 1/5 क्यूब इज 10/5 क्यूब, असं बनत राहतो. मग अशा केसमध्ये करायचं काय असतं मी सांगतो तुम्हाला. जीपीच्या केसमधला ना कॉमन रेशो फाइंड करायचं, दॅट इज इक्वल टू 1/5. कॉमन रेशो पाहायचा जीपी मध्ये काय, तो जो जीपी त्यांनी दिला ना अरिथमॅटिक व जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये जो जीपी दिलाय, हे जे टर्म्स आहेत त्यांना सेपरेट केल्यानंतर एक एपी बनतो, एक जीपी बनतो आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन हा सिरीज बनतो. करेक्ट. तर जो काही जीपी आहे ना तर त्या जीपी मधला कॉमन रेशो तुम्ही फाइंड करायचा, जो की असतो 1/5 आणि या 1/5 ने यालाच मल्टिप्लाय करायचं बस. करेक्ट. करा 1/5 ने याला मल्टिप्लाय करा, समेशन अप टू इन्फिनिटी बाय 5 बनतो तो. करा इथे 1/5 ने मल्टिप्लाय 1/5 बनतो तो. याला 1/5 ने करा 4/5 स्क्वेअर बनतो तो. याला 1/5 ने करा 7/5 चा क्यूब बनतो तो. 1/5 ने करा 10/5 रेस्ट टू पॉवर 4 बनतो. असं होत जाणार ना पुढे. आता मी तुम्हाला हे सांगतो पहा की तुम्ही मायनस करा, मायनस यातून हा मायनस करा, लाईक समेशन अप टू इन्फिनिटी मायनस समेशन अप टू इन्फिनिटी बाय 5 करा. हे मायनस हे करायचं बस. स्टेप ठरलेल्या आहेत अरिथमॅटिक व जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये, स्टेप्स ठरलेल्या आहेत. हा मायनस हा करायचा, बदल काहीतरी काय बनतो पहा. 1 मायनस काहीच नाही करत, 1 ला 1 ठेवतोय. 4/5 मायनस 1/5 इज 3/5. यस 7/5 स्क्वेअर मायनस 4/5 स्क्वेअर इज 3/5 स्क्वेअर. 10/5 क्यूब मायनस 7/5 क्यूब इज 3/5 क्यूब. असं होत जाणार ना पुढे. पाहून घ्या बरं व्यवस्थित. कॉमन रेशोने आधी तरी मल्टिप्लाय करून घ्यायचं. कॉमन रेशोने एस इन्फिनिटीलाच मल्टिप्लाय करायचं, त्याच्यानंतर हा मायनस हा करायचा, असं बनतो. आता तुम्ही म्हणाल 1 मायनस काहीच नाही केलं. हा ठीक आहे ना, 1 मायनस काहीच नाही केलं, पण हे मायनस हे केलं, हा मायनस हा केला, हा मायनस हा केला, हा मायनस हा केला, मग पुढे एक टर्म राहील कोणता तरी, पण तो तर निग्लिजिबल आहे टर्म. का? कारण की डिनॉमिनेटर खूप वाढतोय ना, 0 होईल तो असं. सो 1 मायनस तो 0 वाला टर्म करा म्हणजे 1च राहतो, असं समजून घ्या हवं तर. करा मग पुढे. आता हे असंच होत जाणार ना पुढे. सो मला असं समजतं इथे जर का सिम्प्लिफिकेशन कराल 4 × समेशन अप टू इन्फिनिटी डिवाइड बाय 5 इट शुड बी इक्वल टू, मला ना हा याला 1 ला तर सेपरेट करतो मी, हा जो ना हा तर मला जीपी वाटतो. हा तर जीपी आहे, जीपी. आणि हे समेशन अप टू इन्फिनिटी आहे, म्हणजे ए डिवाइड बाय 1 मायनस आर असतो. माहिती ना, समेशन अप टू इन्फिनिटी इन केस ऑफ जीपी इज ए डिवाइड बाय 1 मायनस आर. फर्स्ट टर्म काय 3/5 टाका इथे. तुम्ही म्हणणार कॉमन रेशो काय, अरे कॉमन रेशो याला 1/5 ने मल्टिप्लाय केलं तर हा येतो ना. सो कॉमन रेशो इज 1/5 ना. सो याच्या जागी 3/5 टाका, कॉमन रेशो जागी 1/5 टाका, कॅल्क्युलेशन करा. एस इन्फिनिटीचं व्हॅल्यू ऑटोमॅटिकली येईल ना, 5 तिकडे जाऊन मल्टिप्लाय 4 तिकडे जाऊन डिवाइड. सो एस इन्फिनिटीचं व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट करा आणि तुम्ही मला सांगा इथे चार्ट बॉक्सवरती. समजतं मुलांना? तर हा होता अरिथमॅटिक व जॉमेट्रिक प्रोग्रेशन वरतीचा सम. आय होप तुम्हाला समजलं असेल. पुढे जाऊया आपण आता. पारे जे काही 2 वर्ष तुम्ही अभ्यास केलेला आहात नाही का, तर ते वेस्ट नका जाऊ देऊ. लाईक शेवटच्या 1 किंवा 1.5 महिन्यामध्ये जर का तुम्ही अभ्यास नाही करणार, डेफिनेटली तुमचे जे हार्डवर्क्स आधीचे हार्डवर्क्स आहेत ते कुठे काउंट नाही होणार रे, कारण की मार्कमध्ये कन्वर्जन नाही होणार मे बी. करेक्ट. सो 2 वर्षाचा जो हार्डवर्क आहे तो वेस्ट नाही गेला पाहिजे, बिलकुल वेस्ट नाही गेला पाहिजे. सो जो काही टाइम आत्ता बाकी आहे 30 ते 35 दिवस, ओके, कामाला लागा, भरपूर सारा अभ्यास करा. मी पण ॲक्सेप्ट करतो इथे की मी यूट्यूबवरती व्हिडिओज अपलोड करण्यामध्ये भरपूर इरेग्युलर आहे, ओके, बट मी तुम्हाला इतका ॲश्युरन्स देतो की हा जो कोर्स आहे एंडपर्यंतचा, कारण की मलाही माहिती आहे की एंडला डिलिव्हर करणं हे फार इम्पॉर्टंट पॉईंट ॲक्च्युली, ओके. तर मी तुम्हाला ॲश्युरन्स देतो इथे की एंडपर्यंत, ओके, हा जो काही कोर्स आहे खूप व्यवस्थित डिलिव्हर करेन मी, ओके. भले मग ते रात्री 1, 2, 3 कितीपर्यंत पण व्हिडिओज बनवत राहीन मी, बट ही गोष्ट मी तुम्हाला डिलिव्हर करून देईन. या आधी थोडंसं इरेग्युलर होतं बिकॉज काही अनअवॉइडेबल रिझन्स होते, ओके, थोडेसे टाईमचे पण प्रॉब्लेम होता ॲक्च्युली. सो म्हणून बऱ्याच वेळी मी अपलोड नव्हतो करायचा, ओके, रेग्युलरली अपलोड नाही केलं मी, ओके. बट हा वाला जो कोर्स येणार आहे तर तो मी नक्कीच करेन, 100% करेन, ओके. आणि मी असं पण एक्सपेक्ट करतो पहा की तुम्ही पण खूप व्यवस्थित डिलिव्हर कराल आणि सर्वजण खूप चांगले मार्क्स द्याल. पहा आता नेक्स्ट सम काय क्वेश्चन वाचू शकता पहा तुम्ही.
एक पर्सन आहे जो की 8,190 रुपीज घेतो एका दुसऱ्या पर्सनकडून, ठीक आहे, विदाउट इंटरेस्ट, आणि तो 12 मंथ्समध्ये तो पे करणार आहे इन्स्टॉलमेंट बेसिसवरती. म्हणजे या महिन्यात एक काहीतरी पैसे देतोय तो, पुढच्या महिन्यात काहीतरी देतोय, असे काहीतरी इन्स्टॉलमेंट देतोय, 12 इन्स्टॉलमेंट देतो आणि हा इतका अमाऊंट जो काही आहे तो त्याला वापस करून देतोय. येस, ते बोलतात इफ ईच इन्स्टॉलमेंट इज डबल द प्रिसिडिंग वन, म्हणजे पुढचा इन्स्टॉलमेंट आधीपेक्षा डबल आहे. म्हणजे पहिला x असेल, दुसरा 2x आहे, तिसरा बेसिकली 4x आहे, देन 8x आहे, देन 16x आहे, असंच होत जातो नाही का. असे 12 इन्स्टॉलमेंट बनतात आणि 12 इन्स्टॉलमेंटचा ॲडिशन हा बनला पाहिजे 8190. तितके रुपीज गेले पाहिजे ना त्याच्याकडे, विदाउट इंटरेस्ट आहे म्हणजे नाही का. हा तर मला वाटतो जीपी आहे ना, डबल कॉमन रेशियो इज 2 and summation up to n in case of GP is a into 1 minus r raised to n minus of 1 divided by r minus of 1, correct. So summation up to nth term म्हणजे इथे काय आहे 12th टर्म, कारण की 12 इन्स्टॉलमेंट देतो आपण नाही का. सो असं 12 वेळेस देतोय आपण, सो डेफिनेटली नंबर ऑफ टर्म्स 12 असले पाहिजे. सो समेशन अप टू 12 इज इक्वल टू ए फर्स्ट टर्म काय आहे x आहे, ओके, कॉमन रेशियो तो 2 आहे, 12 मायनस ऑफ 1 डिवाइड बाय कॉमन रेशियो 2 आहे, 2 मायनस 1 करायला इथे, तर S12 हा बनला पाहिजे पहा, सर्व ॲडिशन बनला पाहिजे 8190 बनला पाहिजे. हे तुम्ही सिम्प्लिफाय करा आणि एक्सचा व्हॅल्यू तुम्ही फाइंड करा. ऑप्शन काय आहेत पहा बरं इथे. ऑप्शन ओके 2 and 4096 ते काय विचारतात पहा. देन व्हॉट आर दी फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट, पहिला आणि लास्टचा इन्स्टॉलमेंट विचारतात. पहिला इन्स्टॉलमेंट काढा आधी, पहिला इन्स्टॉलमेंट म्हणजे एक्सचा व्हॅल्यू काढतात तुम्ही. हे सिम्प्लिफाय केल्यानंतर तुम्हाला एक्सचा व्हॅल्यू काही ना काहीतरी मिळेल ना. आता डाऊट येईल की 2⁻12 किती असतो, मलाही माहीत नाही आता किती असतं. 2⁻12 ला 3 आणि इथे रेस्ट पॉवर 4 करतो, हा तर बनतो 8⁻4 बनतो. 8⁻4 म्हणजे काय, 8⁻2 8⁻2 64 × 64 बनतो. हे करून घ्या तुम्ही मल्टिप्लिकेशन. 64 × 64 -1 कराल, डिवाइड बाय तर 1च आहे, ओके. तर काय बनतं रे 64 4 4 16 1 25, ओके, 0 4 2 असा काहीतरी बनतोय दिसतोय तो, हा 5 होता आय गेस, ठीक आहे चलो 9 6 इथे 1 1 6 1696 समथिंग काहीतरी बनतोय हा, ठीक आहे. -1 करायचं परत, 1695 बनतोय, ओके. सो एक्सचा व्हॅल्यू काय बनतो पहा मुलांनो, x इज इक्वल टू 8190 डिवाइड बाय 1695 असं काहीतरी तो बनतोय, ओके. तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता एक्सचा जो काही व्हॅल्यू आहे, काही कॅल्क्युलेशनमध्ये मी काही मिस्टेक केलं आहे का पाहाल बरं. आय गेस वाटत तरी नाही आहे. 4 4 16 देन 1 24 25, ओके, 24 2 36 38 पाहिजे रे बाबा इथे, 38 पाहिजे, सॉरी, 6904 4096 बनतो, 4096 बनतोय काय, हा -1 कराल तर 4095 बनतो, 4095 आणि हे तुम्ही पाहाल तर हे 2 बनतं बेसिकली. किती बनतं, 2 बनतं. दॅट मीन्स एक्सचा व्हॅल्यू 2 बनतो पहा, एक्सचा व्हॅल्यू 2. ऑप्शन नंबर 1 मध्ये एक्सचा व्हॅल्यू 2 आहे, बट तुम्हाला लास्ट इन्स्टॉलमेंट पण तर काढायचं आहे ना. लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे काय रे, असं वाढत जाणार. 12 नंबरचा इन्स्टॉलमेंट काढायचं, मीन्स 12 नंबरचा सम काढायचा आहे. T12 इज इक्वल टू काय असतो, 12 नंबरचा टर्म काय असतो, a × r⁻12 -1, बरोबर ना. फर्स्ट टर्म तर 2 आहे, कॉमन रेशियो इज 2 अगेन, सो 12 -1 11 बनतं नाही का. बट 2 × 2⁻11 हा बेसिकली 2⁻12 बनतो, आणि 2⁻12चं कॅल्क्युलेशन आत्ताच केलं 4096. सो तो तुम्ही इथे आन्सर मेन्शन कराल, ओके. सी नेक्स्ट सम, ओके. पुढचा सम पहा आता. पहा क्वेश्चन डिस्प्ले केलेला आहे. क्वेश्चनमध्ये काय सांगतात की सपोज फर्स्ट टर्म ऑफ AP इज 100, ओके, A 100 आहे बोलतात ते, ठीक आहे चलो, A इज इक्वल टू 100, फाईन. अँड सम ऑफ इट्स फर्स्ट 6 टर्म्स, ओके, पहिल्या 6 टर्म्सचं ॲडिशन, ओके, इज 5 टाइम्स सम ऑफ नेक्स्ट 6 टर्म्स. ठीक आहे, पहिल्या 6 टर्मचं ॲडिशन तर पहा बाबा किती आधी. समेशन अप टू 6 टर्म, AP की GP पहा बरं, AP. समेशन अप टू 6 टर्म और समेशन अप टू nth टर्म AP मध्ये काय असतं, n/2, ओके, 2a प्लस n-1 टाइम्स d, करेक्ट. सो 6 टर्म पर्यंतचं ॲडिशन बोलतात, 6/2 कराल तर इथे बनतं 3. फर्स्ट टर्म तर 100 बोलतात, इथे बनतं 200.
6 टर्मपर्यंत 6 - 1 5 होतो, हा 5D बनतो. यस 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 5D बनतो तो. ओके, सो हा झाला समेशन अप टू 6 टर्म. ठीक आहे, चलो. ओके, पुढे काय बोलतात ते पहा. दिस इज इक्वल टू 5 टाइम्स. ठीक आहे, सम ऑफ नेक्स्ट 6 टर्म्स पण आहे. पहिल्या 6 टर्म्सचं ॲडिशन हा 5 टाइम्स आहे पुढच्या 6 टर्मच्या ॲडिशनपेक्षा. समजतं का? म्हणजे याचा म्हणजे हा जर का एक्स असेल, पुढच्या 6 टर्मचं ॲडिशन एक्स असेल, तर हा 5x आहे. हे तुम्ही समजून घ्या. पहिल्या 6 टर्म्सचं ॲडिशन इज बेसिकली 5 टाइम्स पुढच्या 6 टर्म्सचं ॲडिशन. आणि तुम्हाला माहिती मुलांना पुढचे जे 6 टर्म्स आहेत, ओके, तर ते बेसिकली T7, T8, T9, T10, T11, T12 असे असतील. ठीक आहे, हे असं त्यांनी दिलं. S6 म्हणजे काय? S6 मीन्स हा जो काही आहे तो मी इथे लिहितोय पहा. S6 मीन्स 3 × 200 + 5D. ॲज इज नोट केला मी इथे. ओके, तर आपल्याला काय फाइंड करायचं बघा, क्वेश्चनमध्ये बोलतात देन फाइंड आउट कॉमन डिफरन्स डिफाईन करायचं आपल्याला. पहा, आता मला असं वाटतं की दोन्ही साईडला जर का मी S6 ॲड करेन, जस्ट तुम्ही असं विचार कराल की दोन्ही साईडला जर का मी S6 ॲड करत राहीन, ओके, तर काय बनेल पहा. अदरवाईज मी हा इथे जाऊन डिवाइड करेन, दुसरा अप्रोच यूज करतो. हा इथे येऊन डिवाइड करतो मी याला. ओके, काय बनतो 3 × 200 + 5D डिवाइड बाय 5 इज इक्वल टू, इथे मी काय करतो पहा, S6 ॲड करतो प्लस हे जे पुढचं आहे ना, पुढचं जे काही आहे ना, हे ॲज इट इज ठेवतो. T7 + T8 + T9 अप टू T12. आता S6 डायरेक्टली इथे कसा ॲड केला, इथे पण तर मी ॲड करू शकतो, तो इथे पण मी ॲड करतो. दोन्ही ठिकाणी मी S6 ॲड करतो. याच्याने होतं काय माहिती का, S6 + T7, T8, T9 अप टू T12 हा बनतो S12. समजतं का? हा S12 बनतो, म्हणजे 12 टर्म्सपर्यंतचं ॲडिशन बनतो. सो 12 टर्म्सपर्यंतचं ॲडिशन इज इक्वल टू 3/5 × 200 + 5D. करेक्ट ना? प्लस S6 आणि S6 ऑलरेडी काढलं आपण. किती रे? 3 ब्रॅकेट 200 + 5D. कळलं ना? S6चं व्हॅल्यू हाच आहे ना. आता तुम्ही बोलणार S12चं व्हॅल्यू काय? मुलांनो, S12 म्हणजे पहा, जो एपीचा फॉर्म्युला S12 काय असतो रे? 12/2 n/2 फर्स्ट टर्म a प्लस n - 1 म्हणजे 12 - 1 2a प्लस 12 - 1 मीन्स 11 बनतो. 11 टाइम्स d बनतो. बट तुम्हाला फर्स्ट टर्म पण तर माहिती आहे 100 आहे. टाका ना मग इथे 100 टाकाल तर काय बनतं इथे 200 बनतं. करेक्ट आहे. काय होईल पहा, 5 इथे जाईल, 5 जाणार इथे, किती बनला हा 15 बनतो. ठीक आहे, होल डिवाइड बाय 5 करतो मी इथे, होल डिवाइड बाय 5 करतो. करेक्ट. पहा 200 + 5D जर का मी कॉमन केला, 200 + 5D जर का मी इथे कॉमन करत असेल तर ब्रॅकेटमध्ये 3 + 15 18 बनतो. 18 बाय इथे 5 बनतो. 5 तर आहेच डिनॉमिनेटरमध्ये. दॅट इज इक्वल टू 12. 12/2 तर 6 बनतो. 12/2 तर 6 बनतो. इथे 6 बनतो अँड दॅट इज इक्वल टू 200 + 11D बनतो. करेक्ट. सो 6 1 जा 6 1 जा 6 3 जा 18 बनतो. समजतं का? क्रॉस मल्टिप्लाय करा, हा इथे जाऊन मल्टिप्लाय, 3 आतमध्ये जाऊन मल्टिप्लाय, 3 × 200 केला तर 600 बनतं. यस. 3 × 5D कराल तर 15D बनतं. 15D अँड दॅट इज इक्वल टू 5 इथे जाऊन मल्टिप्लाय 1000 प्लस 55 टाइम्स D बनतो. ओके, हा इकडे असं करून घ्याल जोल. ओके, काय बनतं पाहूया जरा. हा इकडे आला तर हा -400 बनतो. इथे 600 - 1000 -400, हा तिकडे गेला तर तिकडे बनतो 40D. ओके, सो डीचा व्हॅल्यू काय बनतं 10 बनतं, -10 बनतं. D शुड बी इक्वल टू -10. असं पहा बरं, ऑप्शन आहे का -10. इनकेस जर का नसेल आलं तर हे प्लीज पाहून घ्या. बट कॅल्क्युलेशन करणे हा ॲक्च्युअलमध्ये माझा टास्क नव्हता. ॲक्च्युअलमध्ये हे नव्हतं करून दिलं असतं तरी चाललं असतं इथून पुढे. बरोबर, कॅल्क्युलेशन हा तुमचा टास्क असेल. बरोबर. सो लेक्चरमधलं जास्तीत जास्त टाईम नवीन गोष्टी शिकण्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करू असं मला वाटतं. ठीक आहे. सो नेक्स्ट टाईमपासून मी हे वाले कॅल्क्युलेशन जे मल्टिप्लिकेशन किंवा सिम्प्लिफिकेशन असतील ना, तर हे मी थोडंसं अवॉइड करत जाईन मुलांना. पहा पुढे. पहा नेक्स्ट सम. Find product of 3 geometric means between 4 and 1/4. 4 आणि 1/4 मध्ये ना रे 3 जॉमेट्रिक मीन्स आहेत आणि त्यांचं प्रोडक्ट हे आपल्याला ते विचारतात. या तिघांचं प्रोडक्ट विचारतात.
या तिघांचं प्रोडक्ट विचारतात ते. पॉज करा, तुम्ही ट्राय करा, आन्सर सांगा, आन्सर चॅट बॉक्सवरती कमेंट करा. ओके, बेसिकली इथे ऑप्शन्स दिलेले नाहीत या क्वेश्चनसाठी, करेक्ट. तर मला असं वाटतं की तुम्ही चॅट बॉक्सवरती, लाईव्ह चॅटवरती ऑप्शन्स तुम्ही मेन्शन करू शकता, कमेंट्सवरती मेन्शन करा. ओके, सो मी चॅट बॉक्स बोलतोय, झूमची सवय झाली मला ॲक्च्युली, सो मी तेच शोधत होतो की काय वर्ड यूज करतो आपण. कमेंट बॉक्स. ओके, सो कमेंट बॉक्सवरती तुम्ही आन्सर्स तुमचे पोस्ट करा. हे जॉमेट्रिक मीन नंबर 1, जॉमेट्रिक मीन नंबर 2, जॉमेट्रिक मीन नंबर 3, करेक्ट. तर हे 3 जॉमेट्रिक मीन आहेत जे की या दोघांमध्ये आपण इंट्रोड्यूस केलेत. आता या तिघांचं प्रोडक्ट किती असेल हे आपल्याला फाईंड करायचं आहे. काहीच डायरेक्शन नसेल तर असं करा, हा AR आहे, हा AR स्क्वेअर आहे, हा AR क्यूब आहे आणि हा AR रेस्ट पॉवर 4 आहे. समजतं मुलांना? या तिघांचं प्रोडक्ट विचारतात ना, ते करा बरं. प्रोडक्ट एचा क्यूब बनतो, हे इंटू हे किती बनतं, R रेस्ट पॉवर 6 बनतो. सिम्पल, समजतं? R रेस्ट पॉवर 6 बनतो या सर्वांचं मल्टिप्लिकेशन कराल तर, करेक्ट. बट आपल्याला A स्क्वेअर R रेस्ट पॉवर 4, हे पहा, A इंटू A स्क्वेअर R रेस्ट पॉवर 4, ही गोष्ट आपल्याला ऑलरेडी माहिती. 4 इंटू 1/4 दॅट इज इक्वल टू 1. क्लिअर मुलांना? ही गोष्ट आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, बरोबर. तर आता हे माहिती आहे, तर हे कसं फाईंड केलं पाहिजे? ओके, याचा थोडासा विचार करा. ते माहिती हे कसं फाईंड करणार? सिम्पलचं काम. काय करू शकतो आपण? पहा रे तुम्ही, पहा, पॉवर तर डबल आहे इथे पण पॉवर डबल आहे. काहीतरी करू शकता तुम्ही. मला असं वाटतं की आपण जर का इथे दोन्ही साईडला क्यूब केला, ओके, दोन्ही साईडला क्यूब केला तर काय बनतं, A स्क्वेअर R रेस्ट पॉवर 4चा क्यूब करतो इथे, दॅट इज इक्वल टू 1 क्यूब. ठीक आहे ना, म्हणजे A रेस्ट पॉवर 6 बनतो, R रेस्ट पॉवर 12 बनतो, दॅट इज इक्वल टू 1 क्यूब. 1च बनतो, नाही का. आता इथून थोडंसं रिलेशन दिसतंय मला की अरे अंडररूट केलं पाहिजे का रे. मला वाटतं आता आपण अंडररूट केला पाहिजे. जर का तुम्ही हे अंडररूट कराल, दोन्ही साईडला जर का तुम्ही अंडररूट कराल इथे मुलांना, ओके, तर काय बनतं पहा, इथे पण अंडररूट, इथे पण जर का मी अंडररूट करेन तर काय बनणार आहे पहा, हे A रेस्ट पॉवर 3 बनतो आणि R रेस्ट पॉवर 6च बनणार आहे. दॅट इज इक्वल टू 1चा अंडररूट किती बनतो, 1च बनणार आहे. ओके, मी काही रॉंग करतो का पहा. जस्ट परत एक वेळेस पाहतो मी व्यवस्थित. फाइंड प्रोडक्ट ऑफ 3 जॉमेट्रिक मीन्स बिटवीन 4 and 1/4. 4 आणि 1/4च्या 3 जॉमेट्रिक मीन्स आपल्याला प्रोडक्ट करायचं आहे, बरोबर ना. तर या तिघांचं प्रोडक्ट म्हणजे AR स्क्वेअर AR क्यूबचं प्रोडक्ट A क्यूब, यस, R रेस टू 3, R रेस टू 5, R रेस टू 6 बनतोय, करेक्ट आहे. पण आपल्याला माहिती A इंटू A R रेस टू पॉवर 4 मीन्स A स्क्वेअर R रेस टू पॉवर 4 दॅट इज इक्वल टू 1 आहे. हे 1 कसं काय, 4 इंटू 1/4 करून पहा ना तुम्ही, 1च बनतं ना. क्यूब करतो दोन्ही साईडला क्यूब करतोय, बरोबर. सो A रेस टू पॉवर 6 बनणारच आहे, R रेस टू पॉवर 12 पण बनणारच आहे, त्याचा इज इक्वल टू 1चं क्यूब 1च बनणार आहे. दोन्ही साईडला अंडररूट करतोय, दोन्ही साईडला अंडररूट करता. अंडररूट का केलं, कारण की मला समजलं की अंडररूट केल्यानंतर A रेस टू 6चा A रेस टू क्यूब बनतो, R रेस टू 12चा R रेस टू पॉवर 6 बनतो. अंडररूट मीन्स रेस टू पॉवर हाफ असतं, हे असं बनणार आहे नाही का. सो म्हणून मी असं केलेलं आहे. आन्सर किती बनतो, 1 बनतो. A क्यूब इंटू R रेस टू पॉवर A क्यूब इंटू R रेस टू पॉवर 6 दॅट इज इक्वल टू 1 बनतो तो. ठीक आहे, चलो पाहता पुढे. नेक्स्ट सम पाहू शकता. पाहता, हा चांगला सम आहे. हा आणि याच्या पुढचा आणखीन थोडंसं कम्पॅरेटिव्हली डिफिकल्ट आहे त्या कम्पॅरेटिव्हली. तर क्वेश्चन तर माहिती पहा काय, 6 रेस टू हाफ, यस, 6 रेस टू 1/4, यस, 6 रेस टू 1/8, यस, सो ऑन अँड अप टू हे इन्फिनिटी. लाईक असं होतच जाणार आहे पुढे, नाही का. बेस सेम असेल, पॉवरचं ॲडिशन, बेस सेम, पॉवरचं ॲडिशन मीन्स 1/2 प्लस 1/4 प्लस 1/8 प्लस सो ऑन, असं ॲडिशन करत राहाल, नाही का. सो 6 रेस टू पॉवर इथे काहीतरी बनणार आहे इथे, नाही का. तर जो काही इथे बनतोय हा मला वाटतो GP मध्ये, तुम्ही चेक करा. 1/2 फर्स्ट टर्म, 1/4, 1/8, 1/2 नी मल्टिप्लाय करत राहिलं तर पुढचा टर्म येत जाणार ना. समजतं, फर्स्ट टर्म 1/2 आहे, सेकंड टर्म 1/4 आहे, मीन्स 1/2 नी मल्टिप्लाय करा 1/4 बनतो, परत 1/2 परत 1/2 परत 1/2 बनत जाणार, नाही का. सो इथं समेशन अप टू इन्फिनिटी, समेशन अप टू इन्फिनिटीचा फॉर्म्युला माहिती, A बाय 1 मायनस R, A इज 1/2 बाय 1 मायनस R कॉमन रेशो पण 1/2 आहे परत. सो हे कराल 1/2 बनतं, हे पण 1/2 कॅन्सल बनतं, 6च बनतं हे आन्सर. सो आन्सर शुड बी 6. सो हा जो काही आहे याचा आन्सर बनतोय 6. नेक्स्ट सम पहा आता. पहा, आपल्याला स्मॉलेस्ट टर्म, न्यूमेरिकली स्मॉलेस्ट टर्म फाइंड करायचा. फाइंड टर्म ऑफ अ सिरीज विच इज न्यूमेरिकली स्मॉलेस्ट. सो 25 आहे, यस,
22 3/4 यस यस, देन 20 1/2 फाईन. पुढे असंच होत जातो, कमी 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 होत जातो आणि आपल्याला न्यूमरिकली स्मॉलेस्ट टर्म फाईंड करायचा. न्यूमरिकली स्मॉलेस्ट टर्म फाईंड करायचा आपल्याला. व्हॉट इज मीन बाय न्यूमरिकली स्मॉलेस्ट टर्म? एक साधासा एक्झाम्पल देतोय मी. इथे घेतोय 9, त्याच्यानंतर इथे घेतोय मी 7, याच्यानंतर मी घेतोय 5, याच्यानंतर मी घेतोय 3, याच्यानंतर मी घेतोय से फॉर एक्झाम्पल 1, याच्यानंतर काय बनणार रे -1 करेक्ट, याच्यानंतर काय बनणार -3, याच्यानंतर काय बनणार -5 आणि असं होत जाणार नाही का. सो हा ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन आहेच आहे. पहा 2 नी कमी 2 नी कमी 2 नी कमी 2 नी कमी ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन. न्यूमरिकली स्मॉलेस्ट टर्म इज 1 आणि असे 2 टर्म्स आहेत तिथं. न्यूमरिकली मी साईन वगैरे विसरून जा, व्हॅल्यू वाईज पहा, हा स्मॉलेस्ट आहे ना, इव्हन हा पण स्मॉलेस्ट. सो असं तुम्हाला न्यूमरिकली स्मॉलेस्ट टर्म फाईंड करायचं आहे. स्मॉलेस्ट तर जसा कमी कमी होतच जाणार रे, म्हणजे इन्फिनिटीवाला टर्म काढाल तो सर्वात छोटा असेल साईन वाईज, निगेटिव्ह साईन असल्यामुळे. बट साईज वाईज निगेटिव्ह साईन सोडून साईज वाईज मॅग्निट्यूड वाईज स्मॉलेस्ट टर्म तर हा आहे ना. सो असं टर्म फाईंड करायचं असं ते म्हणतात आपल्याला. आणखीन एक बेसिकली एपी तुम्हाला रिप्रेझेंट करून दाखवतो पहा. 9 मी करतो आता बेसिकली 4 नी कमी करतो. 4 नी कमी कराल तर 5 बनतो, 4 नी कमी कराल 1 बनतो, 4 नी कमी कराल -3 बनतो, 4 नी कमी कराल -7 बनतो. याच्यामध्ये सांगू शकता का न्यूमरिकली स्मॉलेस्ट कोण आहे? 1 आहे ना, बरोबर ना. सो आपल्याला फाईंड करायचं न्यूमरिकली स्मॉलेस्ट टर्म. सो न्यूमरिकली स्मॉलेस्ट टर्म ज्यावेळेस या 2 एक्झाम्पलमध्ये तुम्ही सांगतात ना, तुम्ही असा विचार करतात बाय डिफॉल्ट. तुम्ही पहा विचार करा की तुम्ही असंच विचार करताय का की जिथे साईन चेंज होतो ना, जिथे साईन चेंज होतो तर दोघांमध्ये आपण कम्पेअर करतो, जो छोटा तो आपण आन्सर सांगतोय. म्हणजे आपण ते 0 येण्याची वाट बघतो, म्हणजे 0ला क्रॉस करण्याची वाट बघतोय. तेच केलं इथे. न्यूमरिकली स्मॉलेस्ट म्हणल्यावर इथे डिस्कशन करता की इथे करता ना, कारण की ते 0ला क्रॉस करतोय. तो 1 वरतून -1 होतो म्हणजे 0ला क्रॉस करतो. सो बाय डिफॉल्ट तेच करतोय आपण इथे. 0 कुठे क्रॉस होतो त्या सिरीजमध्ये, त्याच्या आजूबाजूचे टर्म्स काढायचे नाही का, पुढचा मागचा, त्याच्यामधला स्मॉलेस्ट टर्म पाहायचा आणि आन्सर क्लेम करायचा. सो मग इथे तुम्हाला पाहायचं की 0 कुठे क्रॉस होतो, करेक्ट. तर पाहूया आपण. पॉज करा, हवं तर पॉज करा आणि तुम्ही ट्राय करा की 0 कुठे क्रॉस होतो. ऑलमोस्ट आन्सर तर मी सांगितलं, पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला सांगितलं इथे आता. ओके, तर हे 25 आहे, हा 4 इथे गेला तर 88 बनतो. 88 + 3 91/4 यस. काय रे हा 40 + 1 41/2 बनतो, म्हणजे 41/2 मीन्स 82/4. मग याला पण 100/4 लिहितो ना मी. आणि मला समजतं हे काय होतं नाही का. 9 नी कमी समजतं का. 9 नी कमी 9 नी कमी होत जाणार आहे तो, करेक्ट. मग तुम्हाला हे चेक करायचं की तो 0ला कुठे क्रॉस करणार आहे, 0ला तो कुठे क्रॉस करणार आहे. सो काही करा, डिनॉमिनेटर तसे 0 इथे जरी असेल तर 0च्या आधीचा आणि 0च्या नंतरचा दोन्ही केसमध्ये डिनॉमिनेटर 4च असणार आहे. आपल्याला फक्त न्यूमरेटर काढायचं रे. 100 91 82 असा कमी होत, बरोबर ना. न्यूमरेटर आपल्याला फाईंड करायचं, इथे 1 बनेल ना, समजतं का. 82 वरून 9999 कमी करत राहाल तर शेवटी 1 बनतो आणि इथे बनतो -8 बनतो. परत आणखी 9 नी कमी कराल, 0 तर येणारच नाही आहे, पहिली तर विषयच नाही 0चा. ओके, 0 तर येणारच नाही आहे. 1 नंतर -8 बनतो. परत 9 नी कमी कराल तर -8 बनतो. न्यूमरिकली स्मॉलेस्ट कोण आहे? 1/4 आहे. आता -2 आहे ना, -8/4 कराल तर -2 बनतो. -2 न्यूमरिकली व्हॅल्यू इज 2 साईज वाईज, करेक्ट ना. साईन जर का कन्सिडर नाही केला तर. सो न्यूमरिकली स्मॉलेस्ट टर्म इज 1/4. हे असं तुम्हाला आलं पाहिजे. जेवतं तुम्हाला हे मुलांना 9 नी कमी करत जाल तर इथे 1 राहणार आहे. तुम्ही मला म्हणाल सर हे कसं काय सांगताय 1 राहणार आहे, तेच नाही समजत आम्हाला. भाऊ आता तुला कसं सांगायचं हे माझ्या पुढे पण प्रश्न आहे की 9चं टेबल काउंट कराल, 9 9 81 असतो नाही का. सो 9 नी कमी करत जाल ना, 81 कमी होणार आहेत. 82 मधून 81 कमी झालं तर 1 बनत असतो नाही का. जाऊ दे ना, मॅन्युअली कमी करत राहा ना. 9 नी कमी करा, 9 नी कमी करा, कुठे तर जाऊन येईल ना 1, बरोबर ना. असं कराल, ठीक आहे मुलांना. तर पहा आता पुढे. आता पहा काही MST CETचे काही क्वेश्चन्स आहेत लास्ट इयर 2019च्या आणि 2019च्या पेपरमध्ये 2 क्वेश्चन्स आलेले आहेत. 2018मध्ये 1 क्वेश्चन होता, ठीक आहे. सो अप्रॉक्सिमेटली वेटेज हा सिक्वेन्स सिरीजचा हा अराउंड 4 मार्क्सचा.
थोडंसं फास्ट जाऊया आपण आता. क्वेश्चन पाहू शकता तुम्ही. समेशन अप टू इन्फिनिटी इट इज गिवन ॲज 4n मायनस 3n डिवाइड बाय 3n. ओके, ते बोलतात सेकंड टर्म काय म्हणे. एक काम करा ना, सेपरेट डिवाइड करतो ना. समेशन अप टू इन्फिनिटी समेशन अप टू n इज इक्वल टू 4/3 रेज टू पॉवर n, 4/3 रेज टू कॉमन n मायनस 3n बाय 3n 1 बनतो. सिंपल. मग मला असं समजायला लागलं की हे समेशन अप टू n जो आहे ना मुलांना, तर तो r रेज टू n-1 असतो डिवाइड बाय r-1 असला पाहिजे होता इथे, बट नाहीये. का नाहीये माहित नाही आता का नाही. तर मग मी करतोय काय माहिती का, r-1 पाहिजे म्हणून घेतोय आणि इथे पण मी r-1 टाकून देतो एक्स्ट्रा. असे कॅन्सल होऊन हीच व्हॅल्यू राहणार ना शेवटी. हे सिम्प्लिफाय कराल तुम्ही तर हा 1/3 बनतो. समेशन अप टू n टर्म इज इक्वल टू 1/3 ब्रॅकेट 4/3 रेज टू पॉवर n -1 डिवाइड बाय 4/3 -1 असं बनतोय पहा हे. आणि मला हे समजत आहे आता फॉर्मॅट की Sn इज इक्वल टू a ब्रॅकेट r रेज टू n-1 बाय r-1 तोच फॉर्मॅट आहे हा. म्हणजे हा तर जीपी आहे. जीपीचा फर्स्ट टर्म तर 1/3 आहे, a इज इक्वल टू 1/3 आहे, कॉमन रेशो 4/3 आहे. सेकंड टर्म तर AR असतो ना, फर्स्ट टर्म a सेकंड टर्म AR, r ने मल्टिप्लाय करायचं, r इज 4/3 करा, 4/3 ने मल्टिप्लाय काय बनतो 4/9 बनतो. सो सेकंड टर्म इज बेसिकली 4/9. सेकंड टर्म किती बनतो मुलांना 4 डिवाइड बाय 9 बनतोय. करेक्ट. चलो नेक्स्ट पहा, हा सम डिस्प्ले करतोय. पाहून घ्या, असा सम केला आपण आजच्याच सेशनमध्ये केलेला. काय रे मुलांना, m प्लस nth टर्म इज p. m वाला टर्म इथे कुठेतरी आहे. m प्लस n म्हणजे n पुढे जाऊन एक टर्म येतोय जो की आहे p. ठीक आहे. चलो, m मायनस n वाला टर्म म्हणजे n मागे येतोय, तिथला टर्म आहे काय q. मग ते विचारतात m वाला टर्म सांगा. भाऊ आम्हाला माहिती m वाला टर्म काय असतो, या दोघांचं प्रोडक्ट अंडर रूट ऑफ pq. सिंपल. मधातला टर्म आहे ना, जीपीच्या केस मधला मधातला टर्म जो असतो ना, तर त्या दोघांचं प्रोडक्टचा अंडर रूट असतो. जॉमेट्रिक मीनचा कॉन्सेप्ट आहे हा. ओके, काही कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही. अशा गोष्टी ज्यावेळेस तुम्ही शिकालणार आहे तर काही क्वेश्चन जर तुम्ही फार फास्ट सॉल्व्ह कराल तर डिफिकल्ट वाल्या क्वेश्चनसाठी तो टाइम बनवून देतो हा क्वेश्चन. असे क्वेश्चन्स किंवा तुमचा असा अप्रोच. करेक्ट. क्वेश्चन तर असे खूप असतात नाही का, अप्रोचवरती जे काही आहे ते अप्रोचवरती डिपेंड करतं. टार्गेट तर पहा 100 मार्क्सच पाहिजे मॅथमॅटिक्समध्ये, बरोबर ना. तर आता हे तर मी सर्वांसाठीच बोलतोय जे बाहेरचे लेक्चर्स पाहतात किंवा स्पेसिफिकली क्लासवाले पण जे. ओके, तर पाहणार आपण क्लासमध्ये मॅथमॅटिक्स किती प्रिपेअर केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की क्लासमध्ये जस्ट मी डेटा कलेक्ट करत होतो नाही का, की 66चा जो बॅच होता आपला त्याच्यामध्ये ऑलमोस्ट माझ्यापर्यंत जरी जो रिझल्ट आला, ओके, 27 to 28 स्टुडंट्सला 90 अबव मार्क्स बोर्डमध्ये. 1/3 पेक्षा पण जास्त रेशो, म्हणजे प्रत्येक 3 मधल्या एक मुलांना 90 पेक्षा जास्त मॅथमॅटिक्समध्ये. भले मॅथमॅटिक्सचा पेपर सोपा असतो हे मी म्हणजे ॲग्री करतो तुमच्यासोबत की चलो सोपा होता पेपर, ठीक आहे. बट 1/3 पेक्षा पण कमी रेशो आहे ॲक्च्युली. ओके, तर 1/3 पेक्षा पण जास्त रेशो हा. ओके, मग 3 मध्ये 1 पेक्षा जास्त मुलांना 90 पेक्षा जास्त मार्क्स आहेत. खूप जास्त रेशो हा मुलांना, समजून घ्या. सो मी डेफिनेटली इथे असं एक्सपेक्ट करतो की 100 मार्क्स मारले पाहिजे. 100 मार्क्स मॅथमॅटिक्समध्ये 100 मार्क्सच मारले पाहिजे. असंच तुमचा एम ठेवा, याच डायरेक्शनमध्ये प्रोसीड करा. नक्कीच मिळतील 98 मिळतील, मे बी 96 मिळतील. काही थोडेसे रॉंग काही कराल, सिली मिस्टेक्स कराल तर जसे मी केले होते नाही का, तर तसे नका करू. ओके, ठीक आहे. चलो, सो जाऊया पुढे. नेक्स्ट क्वेश्चन पहा आता. आणि एकदा का मॅथमॅटिक्समध्ये तुम्ही 100 मारलं ना रे, तर फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये थोडंसं ॲव्हरेज स्कोअर पण तुम्हाला खूप चांगलं कॉलेज मिळून देतो. ओके, मॅथमॅटिक्सवरती चांगला फोकस ठेवाल. कमांड चांगली असली पाहिजे मॅथमॅटिक्सवरती. आणि मॅथमॅटिक्स असा लँग्वेज येणार आहे की इव्हन पुढे जाऊन पण तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये खूप जास्त ॲप्लिकेबल, म्हणजे ॲप्लिकेशन्स आहेत त्याचे खूप जास्त यूज करू शकता ॲक्च्युली तुम्ही याचा बिझनेसमध्ये वगैरे, कॅल्क्युलेशनमध्ये वगैरे. ठीक आहे, चलो आत्ता नको बोलायला या गोष्टी. तर पाहत आहे समेशन फ्रॉम r इज इक्वल टू 1 टू r इज इक्वल टू n टू r प्लस 1 इट इज गिवन ॲज 440. nचं व्हॅल्यू काय म्हणे भाऊ आपल्याला माहिती आहे. 2 बाहेर समेशन आतमध्ये जातो, 2 बाहेर समेशन ऑफ r प्लस समेशन ऑफ 1 बरोबर, हे 440 म्हणे. ठीक आहे ना. समेशन ऑफ r तर माहिती आहे आपल्याला. इथे फॉर्म्युला पहा रे बाबा, समेशन ऑफ rचा फॉर्म्युला पाठ करायचा. पाठ नसेल तर पहा, पाठ करा लवकर. n इंटू n प्लस 1/2 करेक्ट ना. प्लस समेशन 1 काय रे, समेशन 1 तर n आहे, दॅट इज इक्वल टू 440. ठीक आहे, 2 कॅन्सल होतो. n इंटू n n स्क्वेअर प्लस n इंटू 1 कराल n प्लस परत n दॅट इज इक्वल टू 4.
दॅट इज इक्वल टू 440. सॉल्व करायचं तुम्हाला, क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करा, तुम्हाला एनचा व्हॅल्यू इथे मिळून जाईल. ठीक आहे मुलांना. नेक्स्ट सम पहा आता. पहा मी हे सॉल्व नाही करता, तुम्ही करून घ्याल. पहा काय सम आहे पुढे. ते बोलतात इफ सम ऑफ एन इन्फायनाइट जीपी इज 9, समेशन अप टू इन्फिनिटी इज 9. ठीक आहे चलो ओके. हे MST CT 2019चे क्वेश्चन्स आहेत बरं. ओके हां. इफ सम ऑफ इन्फायनाइट जीपी इज 9. ठीक आहे चलो. अँड सम ऑफ फर्स्ट 2 टर्म्स इज 5. पहिल्या 2 टर्मचं समेशन मीन्स A + AR. पहिल्या 2 टर्मचं समेशन हा 5 आहे म्हणा. ठीक आहे. नंतर कॉमन रेशो म्हणा. ठीक आहे चलो. समेशन अप टू इन्फिनिटी हा 9 आहे म्हणजे काय, समेशन अप टू इन्फिनिटी A डिवाइड बाय 1 - of R दॅट इज इक्वल टू 9 असं ते म्हणतात. म्हणजे A इज इक्वल टू ते बोलतात 9 × 1 - R आहे म्हणे. ठीक आहे ना. चलो इथे पण A कॉमन करतोय, 1 + R बनतो, दॅट इज इक्वल टू 5 बनतो. म्हणजे A इज इक्वल टू काय बनतो माहिती का, 5 / 1 + R बनतो. म्हणजे इथला A आणि इथला A जर का मी इक्वेट करेन, अप्रोच तर हाच असला पाहिजे ना, अननोन गोष्ट फाइंड करायची. अननोन किती आहेत, 2. एक A अननोन आहे, एक R अननोन आहे, फर्स्ट टर्म आणि एक कॉमन रेशो अननोन आहे. दोन्ही केसमधून Aचा व्हॅल्यू फाइंड करणं सोपं आहे. आता हे मी कम्पेअर करेन डायरेक्टली. सो 9 × 1 - R इज इक्वल टू 5 / 1 + R करतो मी, मल्टिप्लाय करा इकडे, हा 9 तिकडे जाऊन डिवाइड होतो. सो 1 - R × 1 + R इट शुड बी इक्वल टू 5/9. A + B A - B is A² - B². ओके दॅट इज इक्वल टू 5/9. येस, हा इथे जातो, हा इकडे येतो. सो 1 - 5/9 अँड दॅट इज इक्वल टू R² बनतो +1. 9 इथे जातो, 9 - 5 4 बनतो, 4/9 बनतो. 4/9 इज इक्वल टू R². सो आरचा व्हॅल्यू मुलांना काय बनतो, √ केलं तर 2/3 बनतो. आरचा व्हॅल्यू काय बनतो, 2 / 3 बनतो. करेक्ट. चलो पुढे पहा. आणखी 3 सम आहेत. 3 सम करूया, सेशन एंड करूया. ओके त्यानंतर तुम्ही हे असाइनमेंट सॉल्व करणार आहे, जे डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे असाइनमेंट विथ सोल्युशन. त्या असाइनमेंटमध्ये थोडेसे क्वेश्चन्स, काही मिस्टेक्स पण आहेत, लाईक 2-3 क्वेश्चनमध्ये थोडासा मिस्टेक असू शकतो. ओके तितकं प्लीज निग्लेक्ट करा. ओके ते असाइनमेंट सॉल्व करा, सो दॅट तुम्हाला थोडंसं कॉन्फिडन्स येईल, वाटेल की हां चला सिक्वेन्स सिरीज झाला आता नाही का. तसंच तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री जे काही स्केड्यूल तुम्हाला मिळेल, जिथे कुठे तुम्ही करत असाल फिजिक्स केमिस्ट्री नाही का, तर तो फॉलो करा, एंडपर्यंत सर्व व्यवस्थित कव्हर करा. पहा आता पुढे. फॉर अ सिक्वेन्स ते बोलतात SN समेशन अप टू इन्फिनिटी इज इक्वल टू 5 × 2⁻n-1. ठीक आहे चलो. तर nth टर्म काय असेल म्हणे, nth टर्म काय असेल म्हणे. ठीक आहे ना. सो SNला मी असं लिहू शकतो का, 5 × 2⁻n-1 डिवाइड बाय 2-1. 2-1 तर 1च असतं, इथे खाली काही नाही म्हणजे 1च होता नाही का. सो मला असं वाटतं A × R⁻⁻1/R-1 नाही. अरे तोच फॉर्मॅट आहे नाही का SNचं नाही का. SN कुठे आहे, SN A × R⁻⁻1/R-1, A × R⁻⁻1/R-1. सो GP आहे, सो हा A आहे. सो A इज इक्वल टू 5, R इज इक्वल टू 2 आहे. TN बोलतात ना, TN तर माहिती आहे आपल्याला, A × R⁻⁻1. सो A 5, R 2⁻n-1. असं ऑप्शन आपल्याला चूज करायचं आहे. काय रे पहा, असं ऑप्शन दिसतं का पहा आपण. ओके 5 × 2⁻n-1, 5 × 2⁻n-1 सी ऑप्शन आहे. करेक्ट ना. पहा हे CETचे क्वेश्चन्स आहेत जे की सिम्पल आहेत, बऱ्यापैकी सिम्पल असतात, पण थोडेसे ट्रिकी क्वेश्चन पण असतात. बट मेजॉरिटी ऑफ क्वेश्चन्स 50मध्ये ऑलमोस्ट 30-35 क्वेश्चन तर फार बेसिक लेवलचे असतात. म्हणजे ठीकठाक ॲव्हरेज स्टडी करून पण तुम्ही व्यवस्थित सॉल्व करू शकाल अशाच लेवलचे क्वेश्चन असतात. पुढे पहा आता 2 सम्स बाकी आहेत. पहा क्वेश्चन. ABC आर pth, qth अँड nth टर्म ऑफ GP. P नंबरचा टर्म, Q नंबरचा टर्म, R नंबरचा टर्म. A हा P नंबरचा टर्म आहे. ठीक आहे. B हा Q नंबरचा टर्म आहे. ठीक आहे. C हा बेसिकली R नंबरचा टर्म आहे. ओके देन ते आपल्याला असं विचारतात की A⁻⁻ Q-R. ओके B⁻⁻ R-P, C⁻⁻ P-Q इज इक्वल टू वॉट. काय आहे ऑप्शन्स दिलेत त्यांनी नाही का. पहा P नंबरचा टर्म आहे म्हणजे A काय माहिती का, A × R⁻⁻1. N नंबरचा टर्म काय असतो GPमध्ये, A × R⁻⁻1 असतो, P-1. हा A आहे बेसिकली. B काय, A × R⁻n-1. करेक्ट. हा B आहे. Q नंबरचा टर्म म्हणजे काय, N नंबरचा टर्म n-1 असतो ना, N नंबरचा टर्म n-1 असतो ना, Q नंबरचा टर्म Q-1 असणार. तसं R नंबरचा टर्म C इज इक्वल टू A × R⁻⁻1. पण हा R आणि हा डिफरंट आहे. हा कॉमन रेशोवाला R आहे आणि हा तो कितव्या नंबरचा टर्म आहे तो वाला R आहे. मग काय करायचं आता आपण, याला कॅपिटल R, चलो राहू दे, तुम्ही समजून घ्या पण. ओके तर पहा आता हे
हे आपल्याला फाइंड करायचं ना. सो एचा व्हॅल्यू काय टाकून देतो, ए इंटू आर रेस टू पी मायनस वन. यस, रेस टू क्यू मायनस आर बाबा. बी काय, बी इज ए इंटू आर रेस टू क्यू मायनस वन रेस टू आर मायनस पी म्हणे. ठीक आहे, चलो ओके. सी इंटू सॉरी सी काय, सी 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 हा आहे ए इंटू आर रेस टू आर मायनस वन. सी ए इंटू आर रेस टू आर मायनस वन रेस टू पी मायनस क्यू. काहीतरी बनेल ना व्हॅल्यू, तीच आपल्याला फाइंड करायची. पहा सिंपल कॅल्क्युलेशन्स आहेत आता. ए रेस टू क्यू मायनस आर, ए रेस टू क्यू मायनस आर. ठीक आहे, ए रेस टू आर मायनस पी. ओके, ए रेस टू पी मायनस क्यू. बरं, थोडंसं ग्रुप बनवतो याचं. त्याच्यानंतर आर रेस टू या दोघांचं मल्टिप्लिकेशन असतो ना, पी क्यू. कळलं काय, आर रेस टू पी क्यू पी मायनस आर मायनस पी आर. अवघड आता हे सर्व लिहिणं आहे. हे झालं मायनस क्यू प्लस आर असं काहीतरी बनतो तो. हा तर एक टर्म झाला रे बाबा आरचा. आणखीन असे आरचे दोन आहेत तिथे. पहा आर रेस टू पॉवर काय लिहित आहे, क्यू आर. ओके, मायनस क्यू पी और मायनस पी क्यू मायनस आर मायनस प्लस पी. ओके, अगेन आर रेस टू पॉवर आर पी और पी आर. यस, आर क्यू मायनस क्यू आर सॉरी मायनस वन मायनस पी मायनस प्लस क्यू असं बनतो. हा तुम्ही करा, बेस सेम आहे. पॉवरचं ॲडिशन कराल ना, हा प्लस क्यू मायनस क्यू कॅन्सल, प्लस पी मायनस पी कॅन्सल, आर मायनस आर कॅन्सल, रेस टू पॉवर 0 बनतो. ए रेस टू पॉवर 0 कराल तर 1 बनतं. तसंच आर रेस टू पॉवर हे 3 बेस आहेत. पहा पॉवरचं ॲडिशन कराल ना, सर्व कॅन्सल होतात. पहा तुम्ही करून. हा प्लस क्यू आर आहे, कुठेतरी मायनस क्यू आर पण दिसेल, आहे. मायनस पी क्यू आहे, प्लस पी क्यू पण दिसेल, हा आहे. मायनस आर आहे, प्लस आर पण दिसेल, हा आहे. प्लस क्यू आहे, मायनस क्यू पण दिसेल, कॅन्सल. पी आहे, मायनस क्यू पण आहे, कॅन्सल. सर्व गोष्टी कॅन्सल. पी आर मायनस पी आर कॅन्सल. आर रेस टू पण 0 बनतो. एनिथिंग रेस टू 0 1, एनिथिंग रेस टू 0 1, 1 इंटू 1 1. आन्सर शुड बी 1. करेक्ट. आणि आता पहा लास्ट क्वेश्चन. इतके करून आता हा सेशन एंड करूया आपण. Sum of first 10 terms of series. 10 terms of summation 9 plus 99 plus 999. Yes, 10 terms addition. 10 terms addition किती असेल असं विचारतात ते, नाही का? सोपं रे. 9 ला तुम्ही 10 - 1 लिहिताय, 99 प्लस 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 99 ला तुम्ही 100 - 1 लिहिताय, याला तुम्ही 1000 - 1 लिहिताय, बरोबर ना? हे असंच लिहित जातं ना का? मग तुम्हाला हे समजतं की 10 प्लस ग्रुपिंग करतो, 10 प्लस 100 यस प्लस 1000 यस 10 टर्म्सपर्यंत असे 10 टर्म्स. -1 -1 -1 -1 -1 -1 असं 10 वेळेस कराल तर -10 बनेल. सिम्पल, बरोबर ना? अशा 10 टर्म्स ॲडिशन हाच तर बनतोय. टेक्स्टबुकमध्ये असं सम सेम करा. 10 टर्म्स ॲडिशन काय बनतो, ए इंटू आर रेस टू एन मायनस 1 बाय आर मायनस 1, बरोबर ना? -10 तर आहेच आहे पुढे, -10 तर आहेच आहे. ए फर्स्ट टर्म काय आहे, 10 आहे. कॉमन रेशो किती 10 आहे. 10 ला 10 मल्टिप्लाय केलं तर 100 बनतो ना. सो कॉमन रेशो इज 10. 10 रेस टू एन 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 काय 10 टर्म्स आहेत ना, रेस टू 10 -1 डिवाइड बाय 10 - 1 केलं तर 9 बनतो. -10 हा आपला आन्सर बनतो. असं ऑप्शन कुठे दिसतोय का, हे तुम्ही सर्च करायचं. ठीक आहे, तर पहा 10/9 आहे का असं काही. मी काही रॉंग करतोय काही. 10 रेस टू 10 -1 तर आहे. यस, अँड देन 10/9. एक काम करतोय मी इथं, ऑप्शन नाही मिळत आहे. ओके, मॉडिफिकेशन करायला लागेल मुलांना काहीतरी, बट तो मॉडिफिकेशन मला इथे सुचत नाही आहे. काय करू शकतो, काय हार्डली दोन्हीकडून 10 कॉमन निघू शकतो. 10/9 जर का मी कॉमन केला, इथे मी 90 करतो आणि इथे 9 करतो. करेक्ट. सो 10/9 जर का मी कॉमन केलं इथून, 10/9 इथे पण 10/9 आहे. इथे 10 रेस टू 10 बनतो, -1 आहे. 10/9 कॉमन केलं तर इथे 10 बनतो आय गेस. -10 9 बनतो, सॉरी 9 असं बनतो. काय होईल मग, 10/9 तर आहेच इथे, बरोबर. ब्रॅकेट
10 मायनस ऑफ 10 बनतो, परत 10 कॉमन निघतो. सो 10/9 परत 10 जर का कॉमन कराल तर इथे ब्रॅकेटमध्ये 10⁻9 मायनस ऑफ 1 बनतो, म्हणजे 100/9 10⁻9 मायनस 1, 100/9 10⁻9 मायनस ऑफ 1, ऑप्शन नंबर बी. ओके, होऊ शकतं असं की एंडला जाऊन आन्सर आलेला आहे, बट त्यावेळी घाई गडबडीत सिम्प्लिफिकेशन नाही समजत. सो एक्झाममध्ये ना भ्यायचं नाही, म्हणजे काही असेल शेवटी नाही का. जर का तुम्ही घाबराल ना एक्झाममध्ये तर जे येतं ना ते पण नाही येणार. ओके, जे येणार असतं ते पण नाही येत. ओके, होऊ शकतं असं नाही का. तर फुल ऑन कॉन्फिडन्स असला पाहिजे आपल्या स्वतःवरती की हे डिफिकल्ट आहे तर हे सर्वांसाठीच डिफिकल्ट आहे, हे काही फक्त माझ्यासाठी डिफिकल्ट आहे असं नाही आहे. तर कॉन्फिडन्स तर गरजेचं आहे पहा, त्याच्यानेच तुमचा स्कोर वाढेल ॲक्च्युली. ओके, वाढेल असं नाही म्हणत, पण कॉन्फिडन्स असेल ना तर जे काही तुम्ही आत्तापर्यंत प्रिपरेशन केलं ते 100% त्याचं आउटपुट मिळेल तुम्हाला, आणि थोडंसं कॉन्फिडन्स लूज होईल एक्झाममध्ये कुठे नाही का. तर असं होऊ शकतं की जे काही तुमचे एफर्ट्स आहेत आत्तापर्यंत 2-2.5 वर्ष ते थोडेसे कमी आउटपुट देतील. लाईक थोडंसं घाबराल तुम्ही एक्झाममध्ये, मग काही गोष्टी सिली मिस्टेक होतील, किंवा काही घाबरल्यानंतर स्टेट ऑफ माइंड फार वेगळं असतं नाही का. जे सुचणार असतं आपल्याला ते पण व्यवस्थित नाही सुचत, होतं असं बऱ्याच वेळी. ओके, माझं पण व्हायचं ॲक्च्युली. ओके, सो चिल मारा, आरामात घ्या सर्व काही. ओके, जो प्लॅन दिला आहे त्याप्रमाणे आपण वर्क करू, सर्व टॉपिक्स रिवाइज करू, एकदम व्यवस्थित एंडपर्यंत सर्व गोष्टी कव्हर होतील, आणि टार्गेट करायचं 100 मार्क्सला. ओके, डेफिनेटली 100 मार्क्स पडलेच पाहिजे. ओके, या अप्रोचने तुम्ही स्टडी करा. सो सेशन मी इथे एंड करतो मुलांना. भेटूया आपण उद्या सेम टाईमला 8 o'clock मॉर्निंग विथ अ न्यू टॉपिक, बायनॉमियल आणि समथिंग प्रोबॅबिलिटी होते नाही का. सो चलो, सेशन मी इथे एंड करतो.